सारंग आणि सायलीच्या लग्नाला आता 3 वर्ष पूर्ण झाली होती. सारंगचा स्वभाव थोडा रागीट असला तरी तो सायलीवर जीवापाड प्रेम करायचा. सायली दिसायला अतिशय नाजूक आणि स्वभावाने अतिशय शांत होती. ती कधी कोणाशी मोठ्या आवाजात बोलायची नाही किंवा तिने कधी सारंगकडे कसली तक्रार देखील केली नव्हती. त्यांच्या संसाराकडे पाहून कोणालाही वाटलं असतं की हे जगातलं सर्वात सुखी जोडपं आहे. पण गेल्या 4-5 महिन्यांपासून सायलीच्या वागण्यात एक विचित्र बदल झाला होता. एरवी उशिरा उठणारी सायली त्या दिवशी भल्या पहाटे उठली. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तणाव होता. त्या दिवशी ती घरातली कामं आवरून दुपारी बाहेर जायला निघाली. सायली, कुठे चालली आहेस? सारंगने सहज विचारलं. सायलीने थोडं अडखळत उत्तर दिलं. ते ते मी जरा मंदिरात जाऊन येते. थोडं मार्केटमध्ये देखील काम आहे. सारंगला त्यावेळी काही वावगं वाटलं नाही. पण एके दिवशी मात्र त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. रात्रीचे 11:30 वाजले होते. दोघेही गाढ झोपले होते. अचानक सायलीच्या मोबाईलची स्क्रीन उजळली आणि नोटिफिकेशनचा आवाज आला. सारंगला जाग आली. त्याने पाहिलं की सायलीचा फोन बेडच्या बाजूलाच पडला होता. त्याने कुतूहलापोटी फोन उचलला. फोनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता. मेसेजमध्ये लिहिलं होतं, थँक्यू सायली, आज तू वेळेवर आलीस आणि मदत केलीस म्हणून सगळं नीट पार पडलं. तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. सारंगचं डोकं भणाडलं. त्याने हळू सायलीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ती शांतपणे झोपली होती. सारंगने फोनचा लॉक उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पासवर्ड माहीत नव्हता. त्याने त्या नंबरचा शेवटचा आकडा लक्षात ठेवला. त्या रात्री सारंगला झोप आली नाही. त्याच्या डोक्यात हजारो विचार सुरू झाले. सायली कोणाला मदत करतीये? कोणावर आणि कसले उपकार केले? दुसऱ्या दिवशी सकाळी सायली नेहमीप्रमाणे वागत होती. तिने सारंगसाठी डबा बनवला. त्याचे कपडे इस्त्री करून दिले. ऑफिसमध्ये गेल्यावरही सारंगचं कामात लक्ष लागत नव्हतं. त्याने सायलीच्या फोनचा कॉल लॉग किंवा मेसेज चेक करण्याचा चंगच बांधला. संध्याकाळी घरी आल्यावर त्याने सायलीला सांगितलं, सायली, माझा फोन चार्जिंगला लावला आहे. तुझा फोन दे ना जरा. एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे. सायलीने सहजपणे फोन त्याच्या हातात दिला. सारंग बाल्कनीत गेला आणि त्याने मेसेजेस उघडले. तिथे दर महिन्याच्या 15 तारखेला त्याच नंबरवरून मेसेज आले होते. 15 जानेवारी, थँक्यू सायली, पोहोचलोय आम्ही. 15 फेब्रुवारी, तुझी मदत खूप मोलाची ठरली. 15 मार्च, आजची भेट खूप महत्त्वाची होती. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे सायलीने त्या मेसेजेसना रिप्लाय दिला नव्हता. पण तिने ते मेसेजेस डिलीटसुद्धा केले नव्हते. जणू काही तिला ते मेसेजेस पुन्हा पुन्हा वाचायचे होते. सारंगने तो नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह केला आणि ट्रू कॉलरवर नाव तपासलं. नाव होतं आदित्य. सारंगला आता खात्री पटली की सायली त्याच्यापासून काहीतरी लपवत आहे. रात्री जेवताना सारंगने मुद्दाम विषय काढला. सायली, तुझा एखादा आदित्य नावाचा मित्र होता का कॉलेजमध्ये? सायलीच्या हातातील घास अर्ध्यावरच थांबला. तिचा चेहरा क्षणार्धात पांढरा पडला. तिने नजर चोरून खाली पाहिलं आणि म्हणाली, नाही तर? असं का विचारताय तुम्ही अचानक? नाही, सहज विचारलं. पण तू का घाबरलीस? सारंगने तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. नाही हो, घाबरायला काय झालं? मला तसं कोणी मित्र नव्हता. सायली उठून ताट बेसिनमध्ये ठेवायला गेली. तिचे थरथरणारे हात सारंगच्या नजरेतून सुटले नाही. आता सारंगने ठरवलं की पुढच्या महिन्याच्या 15 तारखेला तो ऑफिसला जाणार नाही. तो सायलीचा पाठलाग करेल आणि या अपूर्ण उत्तराचा शोध लावेल. त्याला माहीत नव्हतं की ज्या सत्याचा तो शोध घेणार आहे ते सत्य त्याचा पूर्ण संसार उद्ध्वस्त करू शकतं किंवा त्याला अशा वळणावर आणू शकतं जिथे फक्त पश्चाताप उरेल. 15 मेची सकाळ उजाडली. सारंगच्या मनातील अस्वस्थता शिगेला पोचली होती. त्याने आदल्या रात्रीच ऑफिसमध्ये तब्येत ठीक नाही असे सांगून रजा घेतली होती. पण सायलीला मात्र कळू दिले नाही की तो घरीच आहे. सकाळी नेहमीप्रमाणे त्याने शर्ट घातला, बॅग घेतली आणि येतो मी म्हणून घराबाहेर पडला. मात्र तो इमारतीच्या खाली न जाता जिन्याच्या आडोशाला लपून बसला. सुमारे 2 तासानंतर सायली घराबाहेर पडली. तिने एक साधी सुती साडी नेसली होती आणि तिच्या हातात एक निळ्या रंगाची फाईल आणि एक पाकिट होते. तिने आजूबाजूला पाहिलं आणि घाईघाईने रिक्षा पकडली. सारंगने लगेच आपली बाईक सुरू केली. अंतर राखून तो त्या रिक्षाचा पाठलाग करू लागला. त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. ती त्या आदित्यला कुठे भेटते, काय करते, आज सगळं कळायलाच हवं. सायलीची रिक्षा शहराच्या एका कोपऱ्यात असलेल्या शांती उपवन नावाच्या बागेपाशी थांबली. ती बागेत शिरली. सारंगने आपली बाईक लांब पार्क केली आणि टोपी घालून आपला चेहरा लपवत तो तिच्या मागे गेला. बागेच्या एका कोपऱ्यात
वड्याच्या झाडाखाली एक तरुण मुलगा बसला होता. तो साधारण 22 वर्षाचा असावा. चेहरा काहीसा ओढलेला आणि डोळ्यात एक प्रकारची उदासी होती. सायली त्याच्या जवळ गेली. तो मुलगा तिला पाहताच उभा राहिला. सायलीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याच्या शेजारी बसली. दोघांमध्ये काहीतरी गंभीर चर्चा सुरू झाली. सायलीने आपल्या पर्समधून ते पाकीट काढले आणि ते मुलाच्या हातात दिले. तो मुलगा काहीतरी बोलला आणि त्यांनी सायलीचे हात हातात घेतले. हे पाहून सारंगचा संशय आणखी वाढला. सारंग तसाच रागात त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. वाह, खूप छान चालू आहे तुमचं. सारंगचा आवाज ऐकताच सायली आणि तो मुलगा दोघेही दचकून उभे राहिले. सायलीचा चेहरा भीतीने पांढरा पडला. सारंग, तुम्ही इथे कसे? मी इथे कसा हे विचारण्यापेक्षा तू इथे काय करतेस हे सांग. कोण आहे हा आणि तू याला पैसे का देतेस? सारंग ओरडला. बागेतील इतर लोक त्यांच्याकडे पाहू लागले. सारंग, हा आदित्य आहे. मी तुम्हाला सगळं सांगते, पण तुम्ही चिडू नका असं. प्लीज, सायली रडत रडत म्हणाली. काय सांगणार? हेच की तू माझ्या कमाईचे पैसे तुझ्या या प्रियकराला पुरवतेस आणि दर महिन्याला मला फसवून इथे येतेस. मला सगळं सत्य समजलंय सायली. तुझं आणि याचं काय नातं आहे? सारंगचा राग अनावर झाला होता. असं काहीही बोलू नका साहेब. वहिनी तर आदित्य काही बोलू लागला होता, पण सारंगने त्याला जोरात धक्का दिला. तू गप्प बस. सायली, आत्ताच्या आत्ता घरी चल. तुझे सर्व हिशोब आज पूर्ण करणार आहे मी. सारंगने सायलीचा हात धरला आणि तिला ओढत बाहेर नेले. घरी पोहोचल्यावर सारंगने दार जोरात लावून घेतलं. त्याने सायलीची फाईल हिसकावून घेतली आणि ती जमिनीवर फेकली. तू माझ्या विश्वासाचा खून केला आहेस सायली. मी तुला इतकं प्रेम दिलं, पण तुला कदाचित माझा कंटाळा आला असेल. तुला ते मुलासोबत वेळ घालवायला आवडत असेल, नाही का? सारंग, माझं एकदा ऐकून तरी घ्या. ती फाईल पहा, तुम्हाला सगळं कळेल. सायली ढसाढसा रडत होती. मला काहीच पाहायचं नाही आहे. ज्या डोळ्यांनी मी तुला त्या मुलाच्या हाताला हात लावताना पाहिलं, मला आता पुराव्याची गरज नाही. तू या घराच्या, या नात्याच्या लायकीचीच नाहीस. तू आताच्या आत्ता हे घर सोडून जा. तुझ्यासारख्या बाईसोबत राहण्यापेक्षा मी एकटं राहणं पसंत करेन. सारंगने निर्दयपणे तिची बॅग बाहेर काढली. सायली हात जोडत होती, पण संशयाने आंधळा झालेल्या सारंगने तिचं काहीही ऐकलं नाही. त्याने तिला बॅगसह घराबाहेर काढलं आणि दार जोरात बंद केलं. सायलीला घराबाहेर काढून आठवडा उलटला होता. सारंगच्या घरात आता फक्त शांतता होती, पण ती शांतता सुखदायक नव्हती. ती त्याला बोचत होती. तो स्वतःची कामे स्वतः करत होता, पण प्रत्येक कोपऱ्यात त्याला सायलीची आठवण येत होती. तिने फसवणूक केली हे तो स्वतःला पुन्हा पुन्हा सांगून मन घट्ट करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र नियतीचा डाव काही वेगळाच होता. काही दिवसानंतर सारंगच्या आईची, जी गावी राहत होती, तिची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तातडीने पुण्यातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. सारंग धावतच तिथे पोहोचला. डॉक्टर, काय झाले माझ्या आईला? सारंगने घाबरून विचारले. त्यांच्या पोटात अंतर्गत रक्तस्राव झाला आहे. तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल. पण एक मोठी समस्या आहे. त्यांना ओ निगेटिव्ह रक्ताची गरज आहे. हे रक्त खूप दुर्मिळ आहे आणि आमच्या ब्लड बँकेमध्ये सध्या उपलब्ध नाही. तुमच्याकडे कोणी डोनर आहे का? डॉक्टरच्या या प्रश्नाने सारंगचे हातपाय थंड पडले. सारंगने ओळखीच्या सर्वांना फोन केले, सोशल मीडियावरती मेसेज टाकले, पण ओ निगेटिव्ह रक्त कोणाकडेच मिळत नव्हते. आईची परिस्थिती गंभीर होत होती. सारंग हॉस्पिटलच्या पायरीवर बसून होता. त्याला आयुष्यात पहिल्यांदा स्वतःची असहायता जाणवत होती. तेवढ्यात एक तरुण मुलगा धावत हॉस्पिटलमध्ये आला. त्याने रिसेप्शनवर विचारपूस केली. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, सारंग, काळजी करू नका. एका तरुणाने वेळेवर येऊन रक्त दिलं आहे. आता शस्त्रक्रिया सुरू करता येईल. सारंगला हायसं वाटलं. तो त्या व्यक्तीचे आभार मानण्यासाठी लॅबच्या बाहेर थांबला. थोड्या वेळाने तो तरुण बाहेर आला. त्याला पाहताच सारंगला जणू विजेचा धक्काच बसला. तो दुसरा तिसरा कोणी नसून आदित्य होता. तोच आदित्य ज्याला सारंगने बागेत धक्के मारले होते. सारंगने आदित्यला अडवलं. तू तू इथे कसा? तुला कोणी सांगितलं? आदित्यने हातातलं कापूस धरलेलं इंजेक्शनचं छिद्र दाबलं आणि शांतपणे म्हणाला, सायली वहिनींचा फोन आला होता मला. त्यांना माहीत होतं की आईचा ब्लड ओ निगेटिव्ह आहे आणि त्यांना हेही माहीत होतं की माझाही तोच ब्लड ग्रुप आहे. त्यांनी रडत रडत मला फोन केला आणि सांगितलं की काहीही करून हॉस्पिटलला पोहोच. सारंग सुन्न झाला. पण पण तुझं आणि सायलीचं नातं काय आहे? ती तुला पैसे का द्यायची?
आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. तो सारंगला बाजूला घेऊन बसला आणि सांगू लागला, दादा, 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सायली वहिनी त्यांच्या माहेरी गाडी चालवत असताना एक भीषण अपघात झाला होता. समोरून एक मुलगा सायकलवर अचानक आला. तो माझा मोठा भाऊ होता. अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या तपासात सिद्ध झालं की चूक माझ्या भावाचीच होती. तो चुकीच्या बाजूने येत होता. वहिनी निर्दोष सुटल्या. आदित्यने दीर्घ श्वास घेतला. पण वहिनीच्या मनाला ती गोष्ट खूप लागली. त्या घटनेने त्या आतून तुटल्या होत्या. त्यांनी ठरवलं की ज्या आईचा आधार गेलाय त्या आईला ते कधीच पोरकं होऊ देणार नाहीत. म्हणून त्यांनी आमच्या घराची जबाबदारी घेतली. माझ्या शिक्षणाचा खर्च, आईचा औषधोपचार त्या दर महिन्याच्या 15 तारखेला येऊन करायच्या. त्यांना भीती होती की तुम्हाला हे समजलं तर तुम्हाला दुःख होईल की तुमच्या पत्नीच्या हातून एकाचा जीव गेलाय. म्हणून त्यांनी हे गुपित ठेवलं. सारंगला आता त्या निळ्या फाईलची आठवण झाली, जी त्याने जमिनीवर फेकली होती. तो धावत घरी गेला. त्याने ती फाईल उघडली. त्यात आदित्यच्या कॉलेजच्या पावत्या, त्याच्या आईच्या दवाखान्याची बिलं आणि त्या अपघाताची कागदपत्र होते. सारंगला स्वतःची प्रचंड लाज वाटली. ज्या सायलीने एका कुटुंबाला सावरण्यासाठी स्वतःच्या सुखाची पर्वा केली नाही, तिच्या चारित्र्यावर त्याने संशय घेतला होता. तो तसाच सायलीच्या माहेरी पोहोचला. सायली एका खोलीत शांत बसली होती. सायली, मला माफ कर. मी खूप नीच माणूस आहे. मी तुला समजून घेऊ शकलो नाही. ज्या विश्वासाने तू हे सगळं केलंस त्या विश्वासाला मी काळिमा फासला. सायलीने त्याला उठवलं. तिच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त वेदना होती. सारंग, नात्यात फक्त प्रेम असून चालत नाही, तर समोरच्या माणसावर विश्वाससुद्धा असावा लागतो. समोरच्याच्या मौनामागे काय दडलं हे समजण्याची ताकद असावी लागते. मी तुमच्यापासून काहीच लपवलं नसतं, पण मला वाटलं तुम्हाला त्रास होईल. सारंगने तिला जवळ घेतलं. आता इथून पुढे आदित्यची जबाबदारी आपल्या दोघांची असेल आणि माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच संशयाला जागा नसेल. आज सारंगला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली होती, पण हे उत्तर आनंदापेक्षा जबाबदारीचं आणि विश्वासाचं जास्त होतं. आई बरी झाली. सायली घरी परतली. आता दर महिन्याच्या 15 तारखेला सारंग आणि सायली दोघेही मिळून आदित्यच्या घरी जातात. संशयाने जे नातं संपणार होतं ते आता आदराने आणि परोपकाराने अधिक घट्ट झालं होतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सायलीने अपघाताचं हे गुपित सारंगपासून लपवून ठेवून बरोबर केलं की चूक? तुमच्या मते नात्यात पारदर्शकता महत्त्वाची की अशा प्रकारचं त्याग? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सायलीने अपघाताचं हे गुपित सारंगपासून लपवून ठेवून बरोबर केलं की चूक? तुमच्या मते नात्यात पारदर्शकता महत्त्वाची की अशा प्रकारचा त्याग? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका हृदयस्पर्शी कथेत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.